44 सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उत्साहात शांततेत मतदान. अंदाजित 58% मतदान. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी. 44 सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन गेली 3 महिने अतिशय नियोजनपूर्व प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नाचे फळ म्हणून सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. त्याबद्दल सर्वप्रथम जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहाय्यक जिल्हा अधिकारी अमित रंजन आदी उपस्थित होते. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. मतदानासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या. यावेळी लोकांचा उत्साह दिसला. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये 9 मतदारांबरोबरच 9 दाम्पत्य, 100 वर्षावरील वृद्ध, दिव्यांग, तृतीयपंथी, महिला आदींनी आपला सहभाग नोंदवून लोकशाही बळकटीकरणास आपले योगदान दिले. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले, आज जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजित 58% इतके मतदान झाले. परंतु अद्यापही 119 मतदान केंद्रावर सायंकाळी 6 नंतरही मतदारांच्या रांगा होत्या. त्या सर्वांचं मतदान घेतलं जाईल. त्यामुळे जिल्ह्याच्या मतदानाचा टक्का वाढेल अशी आशा आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी सर्व विभागांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले. या सर्वांच्या टीम वर्कमुळे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यास मदत झाली. 44 सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मॉक पोलच्या वेळी BU 7, CU 6 आणि 11 व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी 5 पर्यंत मतदान प्रक्रियेदरम्यान 18 मतदान केंद्रावर BU 8, CU 4 आणि 17 व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात लोकसभेसाठी 2448 मतदार केंद्रावर मतदान पार पडले. यापैकी 1224 मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय इथे कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रित कक्षातून वेबकास्टिंग करण्यात आलेल्या केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली होती. लोकसभेच्या मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर उपस्थिती दर्शवून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 44 सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी अशी 281 मिरज 59.99%, 282 सांगली 57.50%, 285 पलूस कडेगाव 56.44%, 286 खानापूर 51.11%, 287 तासगाव कवटे मंकाळ 61.16% व 288 जत विधानसभा मतदारसंघात 59.32% इतके अंदाजित मतदान झाले. जसे मतदान पूर्ण होईल त्याप्रमाणे अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येईल. या निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या सर्वांना धन्यवाद देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर मतांडा राजा दयानिधी यांनी आभार मानले.